तर धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रामध्ये गेल्याची माहिती समोर येते। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न असल्याची देखील माहिती मिळते। मनःशांतीसाठी धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रामध्ये गेल्याचं कळतं। माजी मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात ध्यान धारणेसाठी दाखल झालेले आहेत आणि ते मुंडे बाळगून आहेत। संतोष देशमुख हत्याकांडानंतर मुंडे यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना मंत्रित्व सोडावे लागले। आता ते तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करीत आहेत। ते येथे विपश्यनाच्या कोर्ससाठी जे आहे इगतपुरी येथील याच विपश्यना केंद्रात दाखल झालेले आहेत आणि या कोर्स दरम्यान त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध राहत नाही। अगदी मोबाईल सुद्धा तेव्हा आपण जेथे ध्यान धारणेसाठी जातो तेव्हा तिथल्या ऑफिसमध्ये जमा करण्यात येतो आणि हा जो कोर्स आहे या दरम्यान येथे सात्विक जेवण दिले जाते। बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध राहत नाही। त्यामुळे धनंजय मुंडे तणावमुक्त होण्यासाठी इगतपुरी येथील याच विपश्यना केंद्रात दाखल झालेले आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। तर आणखीन माहिती जी आहे ती धनंजय मुंडेंच्या विपश्यना केंद्रातील या संपूर्ण माहिती जी आहे ती आपण घेऊयात। धनंजय मुंडे गेल्या 6 महिन्यांपासून विविध कारणांनी सतत चर्चेत असल्याची आपण पाहिलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड हा मुंडेंचा समर्थक असल्याने मुंडेंवरती टीका करण्यात आलेली होती। धनंजय मुंडेंच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेली होती याच दरम्यान। तसेच मुंडेंना बेल्स पाल्सी या आजाराने देखील ग्रासलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणादरम्यान विविध आरोप आणि वैद्यकीय कारणांमुळे धनंजय मुंडेंनी जो आहे तो मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता।